नमस्कार. होम मिनिस्टर पैठणी आता माहेरच्या अंगणीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. खिरकंडी या ठिकाणी आपण आलेले आहोत. पाठीमागे गावदेवीचं मंदिर आहे. तिच्या चरणी सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करून ओळख करून घेऊया दोन्ही कुटुंबांची. आपण दोन वहिनींना भेटणार आहोत. एका वहिनींचं नाव धनश्री कृष्णा सिद्धकर, हे अर्थात माहेरचं नाव, आणि सासरी गेल्यानंतर धनश्री महेश कदम झालेल्या. तर दुसऱ्या वहिनी नीता अनंत जाधव या माहेरच्या, तर नीता जितेंद्र चाळके हे सासरचं नाव. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. घ्या उखाणा. नाव शंकराच्या पिंडीवर बेल वाते वाकून महेशरावांचं नाव घेते, होम मिनिस्टरचा मान राखून. चला सगळ्यांची ओळख घरी जाऊन आपण करून घेणारच आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 बहिणी ओळख करून द्या ना. ही माझी आई. नमस्कार. ते माझे वडील. नमस्कार. हा माझा भाऊ. हो. ते मागे भाऊजी उभे आहेत. नमस्कार. ही माझी वहिनी. नमस्कार. ती माझी मोठी बहीण. हा माझा भाऊ. ती माझी भाची. त्या बहिणीच्या सगळ्या मैत्रिणी. हो हो हो. आणि ती माझी बहीण काकांची मुलगी. हो. हा माझा भाऊ आणि ती बहिणीची सासू मागे. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? खोपोली, खिरकिंडी. हेच घर? हो हेच. कसं गेलं बालपण? छान गेलं, आनंदात गेलं. आई बाबा काय करायचे? आई बाबा माझे शेती करतात, अजून पण करतात. पहिले करायचे, आता पण शेती करतात. आणि पप्पा नोकरी पण करतात. आणि सासर कुठे? सासर घाटकोपर. अच्छा, मुंबईला आहे. बरं बरं बरं. काय हो, आपण काय करता? मी ज्वेलरीमध्ये जॉब करतो. नोकरी करता? हो. मग लग्न कसं जमलं? लग्न अरेंज मॅरेज आहे. मग तिकडे कोण कोण आहे घाटकोपरला? तिकडे कोण नाही, आम्ही दोघे आणि मुलगी आहे माझी. हो ना. कसं चाललंय? ठीक चाललंय. काय टेन्शन का घेतलंय? नाही नाही, टेन्शन नाही. केवढं दडपण? काय हो, काय झालं? काय केलं त्यांचं माहेरी आलं? माहेरी आल्याबरोबर ते टेन्शन मध्ये आलेत? नाही, ते असेच असतात, टेन्शन असेच असतात. बरं, मग आता आई बाबांना विचारतो. आई बाबा, तुम्ही सांगा या मुलीच्या बालपणाच्या आठवणी. लहानपणी ती पाठीमागे लागायची, तिला सवय जास्त होती. हा, म्हणजे आता कुठे खोपोलीला गेलो तर पाठीमागे येणार, किंवा आई पाठीमागून आली तर आईच्या पाठी येणार. ती मग समजावून कशी तरी घरी पाठवायची. आणि तुम्हाला काय आठवतंय लहानपणीचं? लहानपणी म्हणजे आई नसली की मला करमायचं नाही घरामध्ये. आणि आता पण तेच आहे. मी इथे आली आणि आई नसेल ना, मला नाही जमत. नाही जमत? नाही जमत, अजून पण नाही जमत. पहिल्यापासून आई बरोबरच? हा, पूर्ण काही असेल तर आईला सांगणार? हो. आणि आईने खूप तसे सपोर्ट पण खूप केलाय मला. वाईट परिस्थितीमध्ये पण खूप तिने सपोर्ट केला मला. काय आई, काय वाटतंय मुलीबद्दल? काय म्हणणं आहे तुमचं? माझी मुलगी प्रेमळ आहे लहानपणापासून. तिला माझ्यावर तिन्ही मुलींपेक्षा तिची माया जास्त आहे माझ्यावर. इतर दोघींना वाईट वाटेल? नाही, वाईट नाही, पण तिची माया जास्त आहे. पण शाळेत कधी तक्रारी यायच्या का? नाही नाही, कधीच नाही. काय हो, तुमच्या बाबतीत कसं काय? कधी रागावतात का या? हा, थोडंफार रागवत. का? कधी कधी असं. पण यांचा आवाज एवढा शांत आहे. हो, ते खूप शांत आहेत. मग मुलगी बघायला तुम्ही या गावात आले हा, होते? इथे आले. ते कसे काय आले? कोणी सांगितलं? एक नातेवाईकाच्या थ्रू. नातेवाईकांच्या थ्रू लग्न झालं. पण वहिनीने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? नाही, आहे बरी आहे ती. बरी आहे. कुठला स्वभावात बदल नको? कारण बरं, मला त्या भावंडांना विचारायचंय, काय काय आठवतंय तुम्हाला लहानपणीचं, किंवा कुठली गोष्ट सांगाल? म्हणजे मी मला ऐकण्यात आलेलं आहे, मी जेव्हा लहान होतो तेव्हा एवढी हट्ट करायची की मला आईच्या इथून उचलून ती दुसऱ्यांच्या घरी नेऊन ठेवायची आणि स्वतः आईच्या पुढे झोपायची. डेंजर काम करायचं तुम्ही. अजून कोण बोलणार आहे घरात बहिणींपैकी? बहीण म्हणून खूप छान आहे. कधी कोणती गोष्ट आवडली तर नाही बोलणार नाही. कुठलंही फंक्शन असो तिथे काढून देणार ती गोष्ट. म्हणजे जरी ज्वेलरी असो, काही असो, त्या बाबतीत खूप छान आहे. अजून कोण? मी त्यांची वहिनी आहे. ते स्वभावाला खूप छान आहे. ते जेव्हा पण येतात ना, मला एकदम असं घरी आल्यासारखं वाटतं. त्यांची मैत्रिणीसारखं एकदम वाटतं. छान आहेत, एकदम मस्त आहेत. बरं बरं बरं. ती माझी छोटी बहीण आहे. प्रत्येक वेळेस काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही फोन करून सांगितलं की चिऊ असा प्रॉब्लेम आहे, ती सांगणार की बाबा सोल्युशन काढणार की बाबा असं आहे, असं करूया आपण. काही असेल घरात, कुठली संकट असतील किंवा काय असेल, आम्ही एकमेकींना सांगून बहिणी एकमेकीबद्दल खूप आदर करतो दोघी. अजून कोण? भाऊ काय म्हणतोय? मी लहान असताना ती म्हणजे जास्तीत जास्त मी तिच्याकडेच होतो लहानपणी. म्हणजे ती मला खूप मारायची. म्हणजे ती आत्ता सांगते की मला ती भरपूर मला लहानपणी मारायची, तर तेच तेवढं आठवतं.
तशी बहीण म्हणून खूप चांगली आहे, खूप सपोर्टिव्ह आहे. मार आठवतोय मार आठवतो. बरं जावई बापू, एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला, कारण या गप्पा अशाच सुरू राहणार. आव्हान असं आहे, मी 5 वस्तू सांगणार, मी वाचून दाखवणार, तुम्ही त्याच क्रमाने एका वेळेला एक वस्तू आणून द्यायची. 1 मिनिटामध्ये 5 वस्तू आणायच्या. तुम्ही सगळे सांगू शकता कुठे आहे काय आहे. हो, आणि क्रम लक्षात ठेवा, म्हणजे सोन्याची नथ तुम्ही आता या वहिनींना मिळवून देणार का आम्हाला कळणार आहे. चहाची गाळणी, स्टेपलर, लसूण, लिंबू, पक्कड. वेळ सुरू झाली. 1 मिनिटात घेऊन यायची घरातून. जा लवकर, कुठे आहे सांगा. ऑफिस मध्ये दादाच्या. किचनच्या खाली लसूण. 20 सेकंद झाली. आता क्रम कुठला होता तो मी बघणार आहे. सगळ्यात पहिलं तुम्ही काय आणलं? चहाची गाळणी. चहाची गाळणी. नंतर काय आणलं? स्टॅपलर. नंतर काय आणलं तुम्ही? लसूण, लिंबू. लिंबू. मग काय आणलं? लसूण. आणि नंतर? पक्कड. क्रम मी वाचून दाखवलेला होता, त्यामध्ये आधी होतं लसूण आणि नंतर होतं लिंबू. हा क्रम चुकला, त्यामुळे बक्षीस गेलं. काही हरकत नाही. पुढच्या टप्प्यावर एक संधी आहे, पैठणीच्या खेळात. पैठणी मिळवण्यासाठी तरी माऊलीनं प्रयत्न करावा. या शुभेच्छा. घ्या उखाणा. तिळासारखा असावा स्नेह, गुळासारखी असावी गोडी, ईश्वर सुख माझी आणि जितेंद्रांची जोडी. किती घाबरलाय. चला, गप्पांच्या ओघात बरंच काही उलगडणार आहे. सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. 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 द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. आणि ती माझी मम्मी. नमस्कार. ती माझे बाबा. नमस्कार. त्या माझ्या काकी. नमस्कार. ती माझी बहीण. नमस्कार. ती माझी वहिनी. नमस्कार. ती बहीण. नमस्कार. त्या काकी. नमस्कार. पण काकी. ती आजी. हो 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 हो. ती पण नानी. कसं मला छान वाटतंय बघा ना. म्हणजे असं तुम्ही ना सगळ्या चांदण्यामध्ये उभ्या आहात, हा, आणि एकदम असा लख्ख प्रकाश तुमच्यावरती आहे, त्यामुळे छान वाटतंय. बरं, मला तुम्हाला विचारायचंय, माहेर कुठलं? किरकंडी. इथेच सगळं बालपण गेलं? हो हो. किती आठवणी आहेत या घरातल्या? तशा आठवणी भरपूर आहेत. काय सांगाल बालपणाविषयी? बालपणाविषयी म्हणजे मस्ती व्हायची सगळं वगैरे. आई बाबा काय करायचे? घरीच. ते जॉबला, पप्पा सरकारी. पण एखादी गोष्ट मागितली आई बाबांकडे तर मिळायची? हो, पप्पाने आम्हाला काही कमी नाही केलं. पण किती जण तुम्ही घरात होता तेव्हा? आम्ही मम्मी पप्पा आणि आम्ही 4 भावंड. पण कसं गेलं मग बालपण? एकदम मजेत? मजेत, मस्तीमध्ये. तुम्ही इथे कधी कोणाशी इकडे असलेल्या मैत्रिणी आजही तेवढ्याच संपर्कात आहेत? हो, आहेत ना. कोण कोण? स्वाती, जोशना, मीना. कोणाशी जास्त भांडायचा? जोशना. कुठे आहेत का? ह्याच का? नमस्कार. का हो, कशामुळे? काय करायच्या? छोट्या छोट्या गोष्टीवरून. का असं करायचे? नाही, काही वस्तू हवी असेल तर त्याच्यामुळे भांडण व्हायचे. पटायचं ना मेन म्हणजे. नमस्कार. तुम्ही ऐकताय ना 2 बहीण मैत्रिणींचं? पण तुमचं बालपण कुठे गेलं सगळं? माझं बालपण वडवळ दवली. मग तुमचं सासर तिकडचं का? हा. मग लग्न कसं जमलं? लवी तारेंचे आमचं. कसं काय ते? काय गोड हसतायत बघा ते. काय कुठे? माझ्या बहिणीच्या लग्नाला. बहिणीच्या लग्नात? काय झालं? लग्नाला आले होते ना. तुम्ही लग्नाला गेले होते? तुम्ही यांच्या बहिणीच्या लग्नाला काय गेले? मेहंदी काढायला गेली होती. मेहंदी काढायला गेले होते? लवकर गेली होती मेहंदी काढायला. मग जास्त ठळक झाली का ती?
मग मेहंदी काढायला गेलात, मग काय झालं? काही नाही, असंच बोलणं वगैरे, फ्रेंडशिप झाली पहिली. त्याच्यानंतर हळूहळू विचारलं त्यांनी की माझ्याच हाताला मेहंदी काढू का? पण मला सांगा, मग तुम्हाला मेहंदी काढण्याची आवड आहे पहिल्यापासून? हा, आवड आहे. मग तुम्ही आजूबाजूला कोणालाही लग्न असेल तर मेहंदी काढायला जाता? हा, भरपूर जण असेच काढतो. बरं, मला आता विचारायचंय, कसा आहे स्वभाव वहिनींचा? रागीट आहे थोडा. बहिणीच्या लग्नात आम्ही सांगितलं होतं बघायला. नाही पण काय, किती वर्ष झाली लग्नाला? 5 रनिंग आहे. 5 वर. का चिडता एवढं त्यांच्यावर? नाही, थोडं थोडं होतं ना. मला कळलं, आवाज बसलाय तो ओरडून बसलेला आहे. आई बाबांना विचारायचंय, काय सांगणार मुलीबद्दल? कसा आहे स्वभाव, काय लहानपासून? ती म्हणजे थोडी खोडसळच आहे, अजूनही स्वभाव तसाच आहे तिचा. पण कधी लव्ह मॅरेज करेल असं वाटलं होतं का? नाही, असं वाटलं नव्हतं, पण झालं. बाचाच आहे माझा तो. जावयांबद्दल काय म्हण? जावई म्हणजे खूप चांगले आहेत, हो, मनमिळावू आहेत, आनंदी आहेत. अरे वा. काय सासूबाई, तुम्ही काय सांगणार? मुलीच्या कुठल्या आठवणी तुम्हाला आठवतात? चांगलं खायला मागते ती, म्हणा बाहेर आले चांगलं जेवण कर अशी बोलते. मम्मीच्या हातचं मटण छान असतं, त्याच्यामुळे सांगते मला हवे म्हणून. कुठली गोष्ट मिस करता सासरी असताना माहेरची? मम्मीच्या हातचं जेवण खूप मिस करता. हो. पण वहिनी, आजपासून जर एक बदल करायचा असेल स्वतःमध्ये तर कुठला करणार? रागीटपणा कमी करेन. नक्की. असं झालं तर आवडेल. खूप काय चेहरा खुललाय बघा त्यांचा. यांच्याबद्दल कोणी बोलणार असेल तर? स्वभाव थोडासा तिचा रागीट आहे, पण मनाने चांगली आहे ती. अजून कोण काय सांगणार आहे? मी तिची बहीण आहे, ती स्वभाव छान आहे, पण ती पटकन बोलून मोकळी होते काही गोष्टी. बोला. मी वहिनी बोलते. दीदी तशा स्वभावाने चांगल्या आहेत, पण तापट स्वभाव असल्यामुळे कोणत्याही गोष्ट पटकन बोलून जातात. जी गोष्ट नाही पटत ती लगेच बोलून जातात, की म्हणजे समोरच्याला वाईट वाटेल नाही वाटेल, तेव्हा त्या गोष्टीचं त्यांना काही भान नसतं. पण नंतर त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होते आणि मग त्या म्हणजे परत त्यांना सगळं समजावून सांगतात की मला तेव्हा राग आला होता म्हणून मी असं बोलले, पण माझ्या मनात असं काही नाही. पण आजपासून राग कमी करणार असं ठरवलं आणि खरंच असं केलं तर सगळ्यात आनंद तुम्हाला होईल. भावाचं काय म्हणणं आहे? बहीण म्हणजे माझी लहानपणापासूनची दुश्मनच आहे. तिच्यासोबत सर्वात जास्त भांडणं माझी तिच्यासोबतच व्हायची. आमच्या 4 भावंडांमध्ये सर्वात जास्त भांडणं तिच्यासोबत, अजूनही सुद्धा. आणि पण चांगली एकदम स्वभावाला. पण जेव्हा लग्न करून गेली, पाठवणीचा कार्यक्रम होता, त्यावेळेला काय मनात भावना होत्या? नाही, तेव्हा मी काय, आता ती रडत होती जेव्हा जाताना, पण मी नाही रडलो. मी तिला डायरेक्ट बोललो होतो, लव्ह मॅरेज केलं जाता कशाला रडते. करेक्ट आहे. त्यांचं म्हणणं होतं की जर प्रेम केलेलं आहे, दोघांनी समजुतीने लग्न करताय, तर मग का रडता? बरं. या सगळ्या गप्पा सुरू असताना आता एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला, आणि ते आव्हान असं आहे, 5 वस्तू सांगणार आहे. घरातल्याने नीट ऐका. 5 वस्तू ज्या क्रमाने सांगणार त्याच क्रमाने तुम्हाला ते आणायचे आहेत. एका वेळेला 1 वस्तू आणायची आणि इथे ठेवायची. जर क्रम चुकला तर बक्षीस मिळणार नाही. खिरकंडी गावामध्ये आता तुम्हाला मिळालंच पाहिजे. बघा, सोन्याची नथ घेऊन आलेलो आहे, ती मला परत घेऊन जायला लावू नका. तर बघूया काय होणार. अचूक क्रम तुम्ही लक्षात ठेवून त्या वस्तू आणणार का? तुम्ही सगळे सांगू शकता, लक्षात ठेवा. आणि वस्तू आहेत कैची, ग्लास, आंब्याचं लोणचं, साखरेचा डबा, तेल. वेळ सुरू झाली. कैची समोर आहे ना, ड्रॉअर मध्ये वरच्या काचेमध्ये, नाही तर. क्रम लक्षात ठेवा, मी आता सांगणार नाही. लवकर, 10 सेकंद होऊन गेलेली आहेत. पटपडा ना. 30 सेकंद झालेली आहेत. साखरेचा डब्बा. पाच, 4, 3, 2. अभिनंदन, सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. तो क्रम राखणं फार महत्वाचं असतं. चला, आता बघणार आहोत आपण आजच्या भागात सासरी पैठणी घेऊन कोण जाणार.
आहे सवाशीण बाई ही आली माहेरच्या अंगणी. ओटी भरून हिची ठेवला मान हिच्या मायेन. कोण पैठणी जिंकणार? आणि पैठणीच्या खेळासाठी ही एक शिडी आहे, एक चेंडू जो फार महत्वाचा आहे या खेळामध्ये. आत्ता चला बघूया काय घडणार या खेळात. खेळ सोपा आहे. मधोमध्ये एक शिडी ठेवलेली आहे आणि त्या प्रत्येक शिडीच्या चौकोनामध्ये एक एक गुण लिहिलेला आहे. लक्षात ठेवा, मिस्टरांना संधी आहे, दोघांनाही 5-5 संधी मिळणार, प्रत्येकी 5 संधी. आणि त्यामुळे तो चेंडू टाकल्यानंतर तो चेंडू ज्या टप्प्यावरती जाऊन थांबणार तितके गुण मिळणार. म्हणजे पहिल्या टप्प्यात थांबला तर 1 गुण, 5व्या टप्प्यात थांबला तर एकदम 5 गुणांची वाढ होईल. अगदी 20 गुण मिळवण्याची संधी आहे. या दोघांपैकी सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1, 2, 3 सावकाश. 4 खेळा. हो 0. दुसरी संधी. 2 संधी, 4-0 ही गुणसंख्या. 3 संधी शिल्लक आहे. पाच आणि 4 यांच्या गुणसंख्या आहे 9. तुमच्यासाठी तिसरी संधी. बरोबर मध्ये उभे राहा. चौथी संधी. 3. 4 संधीमध्ये गुणसंख्या 12 झालेली आहे. पहिल्या 3 संधी वाया गेल्या, आपण सगळे साक्षीदार आहोत. चौथ्या संधीला थेट 14 गुण संख्या घेऊन 2 गुणांची आघाडी घेतलेली आहे. आता हा 5वी संधी निर्णायक संधी आहे. घ्या सावकाश. तरी बघूया काय करतायत. काय गंमत आहे. निकाल आपल्या समोर आहे. बायको तापट असली की काय घडू शकतं हे आता मी अनुभवलेलं आहे. एकही गुण नव्हता शेवटच्या संधीपर्यंत. अचानक शेवटच्या संधीच्या वेळेला आपल्या बायकोचा चेहरा नजरेसमोर आला की घरी गेल्यावर आपलं काय होऊ शकतं. आणि एकदम 14 गुणांची आघाडी घेतली. पण वहिनी बघितलं, आज तुम्ही फक्त ठरवलं की आजपासून स्वतःमध्ये बदल करणार आणि लगेच आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात यायला लागले, हो की नाही. तापटपणा, रागावणं यामुळे अनेकांची मनं दुखावतात. स्वतःच्या घरात आनंद नांदायचा असेल तर तापटपणावर नियंत्रण यासारखं दुसरं औषध नाही. उपविजेत्या ठरल्या धनश्री वहिनी, त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या नीता वहिनी, त्यांना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. आणि आता सासरी जाताना ताई आपल्या आईकडे तुळशीचं वृंदावन देणार आहे, आठवण म्हणून. डोळ्यात दाटले माहेर, आई बाबांची पायरी. खेळत होते ज्या अंगणात तिथे राहू द्या तुळशीची सावली. तर अशी ही तुळस माहेराला भेट देऊन लेक सासरी निघाली आहे. या दोन्ही कुटुंबांना आणि हो तुम्हालाही शुभेच्छा देतो. हसत राहा, आनंदात राहा आणि एकमेकांचा सन्मान करत राहा. स्वतःची काळजी घ्या असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.